नागपुरात लक्ष्मीभुवन चौकामध्ये मध्यरात्री एका युवकाची धारदार शस्त्रांनी भोसकून हत्या करण्यात आली आहे। शुभम महाकाळकर असं या मृत युवकाचं नाव आहे। मध्यरात्री अज्ञातांनी शुभमची हत्या केली आहे। दरम्यान शुभमच्या हत्येआधी लक्ष्मीभुवन चौकापासून काही अंतरावरती असलेल्या क्लाउड 7 या पबमध्ये 2 गटांमध्ये भांडणं झालेली आणि त्यानंतर शुभमची हत्या झाली आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात या तपासासंदर्भात। जाऊयात नागपूरला, आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रजत, पुन्हा एकदा हत्यासत्र नागपुरात बघायला मिळतंय, काय तपशील आहेत या सगळ्या बातमी संदर्भात? रेश्मा, नागपुरात शंकरनगर चौकाच्या जवळ क्लाउड 7 नावाचा बियर बार आणि लाऊंज आहे। काल रात्री त्या ठिकाणी 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे आणि बियर बारच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर काही अंतरावर लक्ष्मीभुवन चौकावर या ठिकाणी जेव्हा युवकांचा एक गट आला तेव्हा त्यांच्या कारची तोडफोड करत जे मारेकरी होते त्यांनी शुभम महाकाळकर या युवकाची हत्या केलेली आहे। तुम्ही दृश्यांमध्ये जो ठिकाण पाहताय याच ठिकाणी शुभम महाकाळकरची हत्या करण्यात आली आहे। मध्यरात्रीनंतर ही घटना घडलेली आहे। दरम्यान पोलिसांचं असं म्हणणं आहे की दोन्ही घटनांमध्ये साम्य आहे आणि युवकांचा जो एक गट बियर बारमधील झालेल्या भांडणानंतर लक्ष्मीभुवन चौकाच्या जवळ आलेला होता तेव्हाच त्यांना या ठिकाणी घेरण्यात आलं आहे आणि त्यापैकी एकाची हत्या करण्यात आलेली आहे। दरम्यान बियर बारच्या आतमध्ये जेव्हा हे संपूर्ण घटना घडली आहे तेव्हा त्या ठिकाणी कोण कोण उपस्थित होते, कोण कोण मोठे लोक त्या ठिकाणी होते आणि काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी होते का आणि त्यांनी ही हत्या केली आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत। मात्र सध्या तरी मारेकरी जे आहे ते फरार झालेले आहेत आणि हा धरमपेठ परिसरातला जो लक्ष्मीभुवन चौक आहे या संपूर्ण परिसरात गेल्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये हत्येची ही तिसरी घटना आहे। याच्या आधी काही दिवसांपूर्वी या ठिकाणीच गोळीबारही झालेला होता। त्यामुळे हा जो संपूर्ण परिसर जो आहे तो अत्यंत सुरक्षित मानला जातो। मात्र इथेच आता सुरक्षिततेच्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। निश्चित रजत, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।